प्रणाम, नमस्कार, आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या आपल्या 6व्या आठवड्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बघता बघता आपण युनिफाईडचा 1 महिना पूर्ण केलेला आहे आणि बाबाजी आपल्याकडनं जे जे करून घेतात, आपण केवळ ती सत्य ऐकतोय, समजून घेतोय, काही गोष्टी कळतायत, काही गोष्टी कळत नाहीयेत. सगळं नवीन नवीन वाटतंय. आयुष्य पुन्हा एकदा आपण नव्याने बघतोय असं वाटतंय. आणि मी पण ह्या अवस्थेत जरी एकदाच गेलेली तरी ही पुन्हा माझी दुसरी अवस्था आहे असं मी म्हणेन. कारण आपण एकदा जेव्हा ते शिकतो आयुष्यामध्ये स्वतः आणि पुन्हा हे पुस्तक जेव्हा मी हातात वाचायला घेते ना, तेव्हा पुन्हा मला ते नवीनच वाटतं. आणि असं वाटतं अरे मी हे विसरले होते. तर तुमच्या सगळ्यांमुळं ही माझ्या आयुष्यातली उजळणी सुरू आहे. सगळ्यांचे आभार आहेत की तुम्ही पुन्हा एकदा युनिफाईड माझ्या आयुष्यामध्ये सुरू केलंय. तुम्ही पण बघा जेव्हा पहिला धडा वाचाल ना, तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला अजून असं वाटेल की अरे हे काहीतरी नवीन वाटतंय. सो इतकं डीप आहे ना हे. आणि जे हे चालू असताना आपण जेव्हा आपल्या संतांचं किंवा आपली जी उपासना आपण जे करतोय पोथी, ते वाचताना पुन्हा ते नव्याने आपल्याला समजायला लागतं. तर आजचा धडा सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी असाच आहे. हा आठवडा आपल्यासाठी असाच आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण अनिमंत्रित प्रभाव जे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आभामध्ये जसे येतात आणि ते संपलेत की नाही, ते पूर्ण गेलेत की नाही, हे बघण्यासाठी आपण संकेत मागतो. आणि जर तो आपल्याला उच्च आत्म्याकडून संकेत आला, ह्याचा अर्थ आपल्या ऑरामध्ये अजूनही अनिमंत्रित प्रभाव आहे. म्हणून आपल्याला चिडचिड, थकवा, त्रास, कुठलीही भावना जी ईश्वरी गुणांची नाहीये, असं जर तुम्हाला जाणवलं, तर त्यावेळी आपल्या आभामध्ये अनिमंत्रित प्रभाव आले. अचानक दमल्यासारखं वाटणं, चिडचिड वाटणं, द्वेष वाटणं, ही कुठलीही भावना असू शकते. त्यावेळी आपण आपली आभा स्वच्छ करा, बंद करा. आणि तरीही एकदा तुम्ही संकेत मागा, की अजून आहे का? आपल्या उच्च आत्म्याला आणि तो संकेत मिळाला तर पुन्हा आभा स्वच्छ करा. बरं एखाद्याला संकेत येत नाहीये तर आतमध्ये येणाऱ्या भावनेवर लक्ष ठेवा, की मला अजूनही आतून वाटतंय का की माझी आभा स्वच्छ नाहीये. या 2 गोष्टी आपण शिकल्या. ती जी पीडीएफ म्हणतात ना डाउनलोड नाही होते, तर मी ती एडिट करेन त्याचं सिक्युरिटी जे आहे ना ते एडिट करेन आणि पुन्हा एकदा पाठवेन. सो थँक्यू तुम्ही ते सांगितलं त्यासाठी. अच्छा श्री दादा म्हणतात की होत आहे. ठीक आहे, एकदा चेक करा ज्यांच्याकडे नाही होते आणि नसेल तर मला सांगा मी ती तुला रोजचा अभ्यास जे आहे ना, हा काय रोजचा अभ्यास आहे ना ते डाउनलोड नाही होत आहे. बाकी चॅप्टर्स डाउनलोड झाले. हा तो रोजचा अभ्यास डाउनलोड नाही होते का? बरं ठीक आहे. पण ठीक आहे चॅप्टर्स जर ह्यांनी कुणीतरी टाकलंय ना आता की नाही होते म्हणून तर मी काय करेन ग्रुपवर टाकायचा प्रयत्न करेन. ती फाईल मोठी आहे ना म्हणून. अच्छा श्रीदादांनी लिहिलंय की ड्राईव्ह मध्ये होत आहे म्हणून लिहिलंय. मला ओपन नाही झालंय डाउनलोड क्लिअर विजिबल नाही होते क्लिअर नाही. ठीक आहे मी काय करते ना आपल्या ग्रुपमध्येच टाकते है ना. पीडीएफ फाईल टाकते त्याची साईज बघते किती आहे होते का असं करते किंवा एक वेगळीच एक फाईल सेव्ह करते. ती फाईल डायरेक्ट तुम्हाला ड्राईव्ह वरून ऍक्सेस द्यायचा प्रयत्न करते. आपण ते काहीतरी करू की कसं करायचं म्हणजे सगळ्यांना डाउनलोड करता येईल आपल्या आपल्या लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर. तर मागच्या आपण 2 दिवस घेतले आपल्या उजळणीसाठी पण आपला अनिमंत्रित प्रभावांचा तो एक सराव सुरू ठेवा. सिग्नल आला संकेत आला ठीक आहे नाही आला आतली फिलिंग लक्षात ठेवा की मला कुठे कुठे चिडचिड वाटते त्रास वाटतो अचानकच ते जाणवतं आपल्याला. तर असे कुठे तुम्हाला फिलिंग आली तर समजा की हा अनिमंत्रित प्रभाव आहे. कारण तुम्ही जर लक्षात घेतलं ना 5व्या धड्यामध्ये तर बाबाजींनी 2 उपाय म्हणा 2 टाइप्स सांगितलेत की पहिला तर असा आहे की जिथं तुम्हाला आतून फील होतं आणि नाही झालं तर मग तुम्ही एकदा संकेत मागितला. आणि मला कसं होतं मी माझा एक अनुभव सांगते तुम्हाला. मी जेव्हा उच्च स्वला माझ्या संकेत मागते त्याचा त्याचा संकेत की मी माझ्या उच्च स्व सोबत बोलत आहे. हा संकेत हा जेव्हा मागते तेव्हा माझी जी मुवमेंट आहे शरीराची ती मला बरोबर जाणवते. त्यामध्ये जो पुढे जाऊन आपल्याला अजून पुढच्या धड्यामध्ये हो आणि नाहीचे संकेत मिळणार आहेत. त्यामध्ये मला जो हो आणि नाहीच्या संकेतामध्ये नाहीचा संकेत आहे ना जो माझा तोच माझा अनिमंत्रित प्रभावांचा आहे. आणि फार तर फार मला माझ्या खाली इथं पायाला ना गरम गरम पोळल्यासारखं होतं. हे 2 सिग्नल मला येतात. मला पोळल्याची भावना येते असं काहीतरी पोळलंय मला.
भाजल्यासारखं होतं ना, असं गरम वाफ लागल्यावर, ते होतं माझं संकेतमध्ये. तर तुम्ही लक्ष ठेवा, शरीरावर कुठे असं पोळल्यासारखं गार गरम काही फील होतं का? मुंग्या येणं असं अचानकच, ज्यावेळी आपण संकेत मागतो. हे खूप ना सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे जर तुम्हाला शरीराचा संकेत आला तर. म्हणून फोकस राहणं गरजेचं आहे त्यावेळी. तर बॉडी स्थिर ठेवायची, लक्ष आतलं आतच घेऊन जायचं पूर्ण. 5 मिनिटं बसायचं, संकेत आला ठीक आहे. नाहीतर तुम्ही आभा स्वच्छ करत राहा वेळच्या वेळी, तेही चालेल. आता मला संकेत येतच नाहीये की अनिमंत्रित प्रभाव आहेत किंवा नाही, यामध्ये अडकून बसू नका. पुढे पुढे जात राहायचं. बाकीचे आपले सराव सुरू ठेवायचे. प्रेम आणि प्रकाश पाठवायचा. मी ईश्वराबरोबर एक आहे म्हणायचं. हे तुम्ही करायला लागा. जे आपल्याला जमते ते करायचं. बाकी समजा एखादी गोष्ट नाही येते, हरकत नाहीये. पुढे जाऊन येईल ती. असं पण होतं. हं? सगळ्यात आधी आपण आपली आभा स्वच्छ करू, लॉक करू आणि मग आपल्या सत्राला सुरुवात करू. डोळे मिटू. आपल्या हृदयावर हळूहळू श्वासांनी एकाग्र व्हायचा सुरुवात करा. मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे. माझ्या ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे आहेत. मी प्रेम आणि प्रकाश आहे. माझ्या आभामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच रूपात बनला आहात. तुम्हाला आता भीती वाटत नाही. तुम्ही स्वस्थ आहात. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. माझ्या उच्च स्वला मी आग्रह करते की तुम्ही या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. माझं आभा मंडळ माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. बंद करते. महाअवतार बाबाजी, पितामहा पत्रीजी आणि आपल्या उच्च आत्म्याचे आभार माना. आपल्या गुरूंचे इष्ट देवतेचे आभार मानत आपल्या या सत्रामध्ये पुन्हा या. तुमच्या सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश. स्क्रीन शेअर करते. आज कोण वाचायची कुणाला इच्छा आहे? कुणाला वाचायचं आज? हा, कुणाला वाचायचंय? भाग्यश्री कोण कोणी आहे? नसेल तर मी वाचते. वाच वाच वाच. एकच मिनिट. दिसतंय का सांग फक्त नीट क्लिअर? हो दिसते. हं. फक्त ते पूर्ण नाही दिसत आहे. हा, एक एकच मिनिट मिनिट. बारीक करते. आता बघ. हा दिसते. चालू करू? हो. आत्मवंदन सगळ्यांना. आपण चालू करतोय 6वा आठवडा. सत्यासहित क्षमा करणे. जीवन प्रेम मिळवण्यासाठी आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट प्रेमाने बनलेली आहे. आईन्स्टाईनने त्यालाच एकीकृत म्हणजे युनिफाईड क्षेत्र म्हटले आहे. हा तो गोड रस आहे जो ईश्वराने सर्व वस्तू बनवण्यासाठी वापरला आहे, ज्या आपल्याजवळ आहेत किंवा पुढे कधी आपल्याकडे येतील. प्रेमच सर्व काही आहे आणि आपल्याला ते सरबत चवीसाठी दिले जाते. परिणामी सृष्टीतील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक प्राणी आपल्याला प्रेमाची ती गोड चव देऊ शकतो. आपले जीवन त्यासाठीच आहे, सृष्टीचे प्रेम मिळवण्यासाठी. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःच प्रेम आहात. तुम्हाला प्रत्येकाकडून प्रत्येक गोष्टीतून प्रेम मिळतं.
आणि तुम्ही तेवढंच प्रेम देता सुद्धा. तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही प्रेमाची ती गोड चव देता. जे प्रेम मिळते ते द्यायचे सुद्धा आहे. कारण जीवन हे केवळ प्रेम मिळवण्यासाठी नाही, तर प्रत्येकाला आणि प्रत्येक वस्तूला प्रेम देण्यासाठी देखील आहे. हे हा, एक साधे सत्य वाच वाच. वाचू. हो हो. हे हे एक साधे सत्य क्षमा करण्याच्या संकल्पनेत असलेल्या गैरसमजावर प्रकाश टाकते. जीवन प्रेम देण्यासाठी आहे. प्रेम देण्यासाठी हीच क्षमा असते. फॉर गिव्हिंग लव्ह इज फॉरगिव्हनेस. अजून काही नाही. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही अशा प्रेमाची गोड चव न घेणे निवडत आहात. जे प्रेम खरं तर तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. द्वेषापासून मुक्तता द्वेषापासून मुक्तता करून घ्या. म्हणजे पुन्हा एकदा तुमचे जीवन जीवन प्रेम सगळीकडे पसरवणारे होईल. सो हा जो धडा आहे, आता ज्या सुरुवातीला आपल्याला बाबाजी एकदा आठवण करून देत आहेत, जे आपण पहिल्या धड्यामध्ये शिकलोय आणि आपलं सत्य आहे जे, याच्या पुढे जेव्हा तुम्ही हळूहळू पुढे जाल, तेव्हा आत्तापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपण जे अनुभव घेतलेत ना, ते सगळे आपल्या मागे सुटणार आहेत. आपल्याला पटणारच नाहीये यात. म्हणजे माझं तर असं झालं होतं, मी आपल्याला नाही म्हणत, पण मला असं झालं होतं की जेव्हा मी हा धडा जेव्हा मी ऐकत होते, शिकत होते, तेव्हा मला असं वाटत होतं, नाही, हे सत्य नाहीये. बाबाजी, तुम्ही हे का असं सांगताय आम्हाला? मी खरंच ह्या शब्दांमध्ये बोललेली जेव्हा मला आठवतंय की मी जेव्हा हे शिकत होते. कारण यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पहिल्याच धड्यामध्ये, की आपण ईश्वराच्या प्रतिमेत आहोत, आपण प्रेमाने एकमेकांशी जोडलेले आहोत. इथं जे पहिल्या वाक्यामध्ये लिहिलंय ना, आईन्स्टाईनने त्यालाच एकीकृत क्षेत्र म्हटलंय. म्हणजे सायंटिफिकली सुद्धा आईन्स्टाईन हे प्रूव्ह करायचा प्रयत्न करत होता, विज्ञानाचा आधार घेऊन, की युनिफाईड क्षेत्र काय. आणि त्यावरूनच बघा, या पुस्तकाचं नाव सुद्धा युनिफाईड आहे, म्हणजे एकीकृत, म्हणजे एक क्षेत्र. हे एक क्षेत्र काय आहे? हे आहे, आपण सगळेजण त्या क्षेत्रामध्ये एक आहोत. म्हणजे आपण एकच चेतना आहोत, एकच चैतन्य आहोत, ज्याच्यातून वेगवेगळ्या रूपामध्ये आपण आलोय. कुणी भाग्यश्री बनून आलंय, कुणी मेघना बनून आलंय, कुणी दीपालीताई आल्यात, कुणी मी म्हणून. म्हणजे आपण सगळेजण असे वेगवेगळे पार्ट्स होऊन आलेलो, पण आपण सगळे एकच तत्वातून आलेलो. म्हणून मी आज पण जेव्हा तुम्ही सुषमाबाईंचं जे ऐकलं असेल ना, तर प्लीज ऐका. म्हणजे ते माझ्यासमोर असं अचानक येतं ना, की जे काल आपण बोललो होतो, की तुम्ही संसार करत असताना साधना सोडताय कशामुळे? कारण माझ्या संसारात फार अडचणी आहेत. अरे पण आपण त्याच्यासाठी साधना करतच नाहीये. संसार हा दुय्यम आहे. पहिली आपण आपलं आत्मज्ञान मिळून ह्या चक्रातनं बाहेर पडायचं, ह्या सायकल मधून, जन्म मरणाच्या, ह्याच्यासाठी आपण ह्या शरीरात आलेलो. आणि ते करताना आपण ते विसरतो आणि माझा संसार कसा नीट होत नाही ह्याच्या मागे पळतो. म्हणजे जे मेन कारण आहे ते विसरून आपण त्याला दुय्यम स्थान देतो. आणि त्यामध्ये माईंडचं एक वाक्य, तुम्ही जर तो आजचा व्हिडिओ ऐकला नसेल, प्लीज ऐका. त्यांची एक एक वाक्य ही खूप मोलाची आणि आत्मज्ञानाने भरलेली आहेत. त्यांचं ते वाक्य तुम्ही आठवा, की ज्यामध्ये त्या सांगतात, अरे आपण सद्गुरूंमध्ये फरक केलाय, हे स्वामी आहेत, हे गजानन महाराज, ते वर वर ते म्हणतात की काय फरक पडतोय, तू ह्याच्याकडे जा, नाही तर त्याच्याकडे जा, आम्ही सगळे एकच आहोत. म्हणजे त्यांच्यामध्ये फरक करणारी आपण आहोत, कारण आपण त्या दृष्टीने बघतो. या शरीरामध्ये राहून आपण ते नाही समजून घेतात की आपण एक आहोत, कारण ते समजणं अवघड आहे या मायेमध्ये. पण ते कुठलेही गुरु असतील, अनेक आपल्याला सुद्धा तुम्ही बघितलं असेल कितीतरी पोथीमध्ये, जसं की स्वामींचे सगळे जे आहेत की शंकर बाबा आणि ह्यांचे सगळे एक आहे असं म्हणतात ना. तर जे स्वामींचे भक्त आहेत ते काही वर्षांनी शंकर बाबांकडे जातात. शंकर बाबांचे असतील ते स्वामी. शंकर बाबा म्हणतात स्वामींचा फोटो लावा घरामध्ये. हे काय आहे? हे सगळं दाखवलं गेलं आपल्याला की तुम्ही फरक करताय, पण आम्ही सगळे एक आहोत. आम्ही एकच गुरुतत्व आहोत. आणि आपण सगळेच एक आहोत. ह्या पद्धतीने ते सांगायचा प्रयत्न करतात. म्हणून इथं आईन्स्टाईनचं नाव दिलं, की आईन्स्टाईनने ज्याला युनिफाईड क्षेत्र म्हटलं होतं, की जिथं ते दाखवायचा प्रयत्न करत होते. हे विज्ञानाचा आधार घेऊन हे प्रूव्ह करायचा प्रयत्न करत होते, की ते जे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ही जी शक्ती आहे, हे सगळं एकत्रच आहे. कुठेतरी ते एक होतं. हे त्यांना सांगायचं होतं, पण ते काही शेवटपर्यंत त्यांच्याकडून ते सिद्ध झालं नाही. पण त्याच युनिफाईड क्षेत्राबद्दल इथं बोललं जातं, की जीवन हे प्रेम मिळवण्यासाठी आणि प्रत्येक गोष्ट ही प्रेमाने बनली. आणि इथे जे म्हणलं ना, की तो गोड रस जो ईश्वराने सर्व वस्तू बनवण्यासाठी वापरला आहे, ज्या आपल्या जवळ आहेत किंवा पुढे कधी आपल्याकडे येतील, तो म्हणजे प्रेम. की आपल्यामध्ये आपल्या जवळ असलेल्या, आजूबाजूला असलेल्या आपल्या घराच्या भिंती, आपल्या घरातलं फर्निचर,
आपण काय सजीव आणि निर्जीव विचार करू शकतो ना या बुद्धीनी, ती प्रत्येक गोष्ट प्रेमाने बनलेली आहे. म्हणून इथं असं दिलंय की प्रेमच सर्व काही आहे आणि आपल्याला ते सरबत चवीसाठी दिलं जातंय. म्हणजे मी या शरीरात येऊन मी खरं तर काय करायला पाहिजे? मी खरं तर प्रेम काय असतं? प्रेमाचा अनुभव घ्यायला पाहिजे. पण मी तसं करत नाही. मी द्वेषाचा अनुभव घेते, मी रागाचा अनुभव घेते, मी अजून अनेक भावनांचा अनुभव घेते. पण मूळ तत्व विसरते, की ज्या तत्वासाठी मला बनवलं गेलंय. हे सांगितलं ना आपल्याला ते सरबत चवीसाठी दिलं गेलंय. कुठलं सरबत? ते गोड सरबत म्हणजे काय? तर तो प्रेमाचा रस. पण आपण ते सोडून बाकीच्या गोष्टी धरून ठेवतो. आपले जीवन त्यासाठी आहे सृष्टीचे प्रेम मिळवण्यासाठी. जेव्हा आधी ही वाक्य मी ऐकायचे ना, की प्रेम आहे, हे सगळं प्रेमाने बनलेलं आहे. हे सगळं असं वाटायचं हे नुसतं बरोबरच आहे. आमच्या आयुष्यात तर काही प्रेम दिसत नाही आम्हाला. राइट? आपल्याला दिसतं की हे असं आहे, ते तसं आहे, हा माणूस असा आहे, तसं आहे. हेच वाटायचं, की हे उगीचच पुस्तकी भाषा आहे आणि नुसतं लिहितात, ह्याला काही अर्थ नाहीये. पण जेव्हा युनिफाईड सुरू झालं, की हे पुस्तक वाचन नाहीये, जेव्हा ऍक्च्युअली प्रॅक्टिकली ते हृदयावर जायला लागलं आतमध्ये, तेव्हा मात्र खरोखर एक हृदयचक्र ओपन झाल्याचा अनुभव येतो सगळ्यांना आणि ते खरोखर त्या लहरी जाणवायला लागतात काही दिवसानंतर. आणि जसं जसं आपण आपल्या उच्च स्वचा अनुभव घेतो, कोण येतो आणि कसं आपण त्याच्याशी बोलायला लागतो, तेव्हा हे सगळे अनुभव आपल्याला समजायला लागतात. एक एक आन्सर आपल्या आतून मिळायला लागतात. जसं काल जेव्हा मी हे बोलत होते, की संसारामुळे साधना सोडू नका. हे वाक्य म्हणताना आपल्याच ग्रुपमधले एक दादा त्यांनी मला मेसेज टाकला, की ताई मला तर काय युनिफाईडचा सराव होत नाहीये, ध्यान होत नाहीये. माझ्या घरी थोडे प्रॉब्लेम सुरू आहेत आणि मी विचार करत होतो आता हे बास करून टाकावं आणि मी तरी 9:45 ला जॉइन झालो आणि नेमकं तुम्ही ते सांगत होता, की संसारासाठी तुम्ही साधना सोडू नका. कारण त्याच्याने काही तुमचा संसार सोपा होणार नाहीये. म्हणजे हे सगळं किती कनेक्टेड आहे बघा, की कशासाठी आपण इथं आलो आहोत? का जोडले गेलो आहोत? ह्याला कुठलंही विनाकारण नाहीये आपल्या आयुष्यामध्ये. हे जितकं लवकर आपण ऍक्सेप्ट करू ना, तितकी आपली प्रगती होणार आहे. आणि कुणी येणार नाहीये मदतीला. आपण जर वाट बघत असू ना, की मी ह्या गुरूंचं करते आणि मी ह्या देवाचं करते आणि हे मला सोडवतील, तर तो भ्रम आहे आपला. तो भ्रम आहे आपला. खूप मोठ्या भ्रमात जगतोय मग आपण. तसं असलं असतं तर इतकी वर्ष आपण ज्या भक्तीने केल्या आणि आत्तापर्यंत आपल्याला दुःखच यायला नको होती. पण नाहीये तसं. आपले गुरु स्वतः सांगतात, तुम्ही कुठल्याही गुरुला माना, की बाबा रे तू माझं कर किंवा कुणाचंही कर. जी काही संकटं, आव्हानं तुझ्या आयुष्यात आहेत, ती आहेत. ती नाही जाणार आहेत. ती टळणार नाहीयेत. हां, तुला एक स्ट्रेंथ मिळेल आतून. तुझं एक आत्मज्ञान जर जागं झालं, तर तुला कळेल, की हे सगळं मीच लिहून आणलेलं आहे आणि ह्यातून मी काहीतरी शिकतोय. म्हणून हे जितकं लवकर समजून घेता येईल ना आपल्या आयुष्यात तितकं घ्या. नाहीतर आपण भ्रमात जगतोय, की माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये मी ह्यांचं एवढं-एवढं केलं करते, आता ते मला ह्याच्यातनं घेऊन जातील. तुळजाभवानी मातेनी शिवाजी महाराजांना तलवार दिली. महाराज बसले नाहीत घरात. आता काय देवी साक्षात मला येऊन स्वप्नात दिली. आता मी कशाला उठू बसतो आता इथंच. कशाला लढाई करायची? कृती करावी लागली त्यांना. तेवढं धाडस करून महाराज पुढे गेले. म्हणून आपण इथं आहोत. तर जरी आपल्याला दैवाची साथ असेल ना, तर त्यावर कृती करणं, स्टेप घेणं हे आपलं काम आहे. नाहीतर मग ते दैवाने दिलेली साथ वाया गेली समजायचं. आणि मग काही वर्षानंतर आपण पुन्हा तेच करायला येतो. सो जितक्या लवकर आपण जागू ह्याच्यातनं, भ्रमातनं, की माझा ईश्वराची मी इतकी सेवा करते, उपासना करते, आता माझी सगळी संकटं तोच बघेल, तोच करेल, मी निवांत घरात झोपते. मी काही काम नाही करत. तितका आपला मोठा भ्रम आहे हा. तर हे विचार करा, की आपल्याला सुद्धा ज्या क्षणी ज्या कोणी इथं आणलेलं आहे, ते काही कारणासाठी आणलेलं आहे. त्याचा किती फायदा करून घ्यायचा. आत्ता नाही तर मग काही वर्षांनी ती वेळ येईलच. त्याच्यापेक्षा आत्ताच करून घ्या. आत्ताच सुरुवात करा. तर त्याप्रमाणे ह्या शरीरात आपण आलोय ना, तर ह्याच्यासाठीच, की हे शिकावं, की मी कुणाच्या तरी एका प्रेमाच्या विचारातून माझी निर्मिती झाली. आणि मी स्वतःच प्रेम आहे आणि ते जगण्यासाठी आयुष्य, ज्याला आपण म्हणतो, की ईश्वर माझा प्रेम आहे, म्हणून मी आहे. मग ते ईश्वर प्रेम आहे, मी प्रेम आहे, तर ते आयुष्य कसं जगायचं पण? आपल्याला तर इतके प्रॉब्लेम्स आहेत. त्याचं उत्तर आपल्याला ह्या धड्यामध्ये मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून प्रेम मिळतं आणि तुम्ही सुद्धा करता. मोबाईल असेल. मोबाईल आपल्याला प्रेम देतो, आपल्याला काहीतरी मदत करतो. त्याला आपण म्हणू, की मोबाईलमुळे मी डिजिटली सगळ्या जगाशी जोडले गेले. पण ते प्रेमच आहे ना.
की त्या मोबाईलच्या आतमध्ये असणारी टेक्नॉलॉजी, तेवढंसं साधन, एवढंसं छोटं, ते आपल्याला एंटरटेनमेंट देतं. आपण दिवसभर त्याच्यावर काय 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 बघतो, आनंद मिळतो बऱ्याचदा आपल्याला. म्हणजे तुम्ही पण त्याला प्रेम देताय, ते पण देते. मग ही सुद्धा भगवंताचीच रचना आहे. हा, आता त्याचा कोण कसा वापर करते हे ज्याच्या त्याच्यावर आहे. पण केलं त्याची निर्मिती तर प्रेमातूनच, की माणसाला त्याचा उपयोग व्हावा. खेड्यापाड्यातली मुलं त्याच्यावर शिकतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्याचा एक वापर जो आहे तो खूप पॉझिटिव्ह पण होतोय. त्याच्यामुळे लोकांची आयुष्य घडतायत. आज घर बसल्या लोक ज्ञान घेतायत. ज्ञान संपादन करणं म्हणजे तो प्रकाश आपल्या आयुष्यात येतोय. ध्यान करतायत लोक एकत्र बसून. मग ह्याचा वापर आपण आपल्या आयुष्यात कसा करून घेतोय? मग हे प्रेम नाहीये का भगवंताचा आपल्यावरचं, की तू नाही जाऊ शकत आहे ना बाहेर, ठीक आहे, आपण ही सोय करू. म्हणजे हे प्रेम असेल जे आपल्याला आपल्या आयुष्यात दिलंय. टेक्नॉलॉजीच्या आपण नावं ठेवतो खरं टेक्नॉलॉजीला, की खूप हे झालंय, खूप ते झालंय. पण ही आपल्याला आपली सोय पण करते, की आपला त्रास कमी व्हावा. त्यासाठी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग त्रास कमी व्हावा म्हणजे आपल्यावरचं प्रेम असेल, ज्याच्या कुणाच्या डोक्यातून हे सगळं आलंय. आणि आपणही त्या गोष्टींवर तितकं प्रेम करतो. म्हणून इथे सांगितलं, की तुम्ही केवळ प्रेम घेणं नाही, तर देणं सुद्धा शिका, जर करत नसाल तर. कारण या दोन्ही गोष्टी म्हणजे संतुलन आहे. आणि आपलं जी सृष्टी आहे ती संतुलनातच चालते. एक साधं सत्य, क्षमा. आता आपल्याकडं क्षमा करायच्या बऱ्याच संकल्पना आहेत. मी 40 दिवसाचं ना क्षमा करण्याचं एक ध्यान अटेंड करत होते, जेव्हा मी युनिफाईडचा हा धडा करत होते. त्याच दरम्यान, कारण बाबाजींनी सांगितलं होतं, की तुम्ही युनिफाईड करताय म्हणजे तुमची साधना बंद करायची गरज नाही. जे काय आहे ते सुरू ठेवा. मग मी संध्याकाळचं युनिफाईडचं सेशन आणि सकाळी आम्ही त्या एका ध्यानाला बसायचो, ज्याच्यामध्ये आम्ही डोळे बंद करायचो आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला त्या सगळ्यांना आम्ही क्षमा करायचो. पण जेव्हा 40 दिवसाचं होतं आणि 10च दिवस झाले असतील आणि हा धडा सुरू झाला, ह्याच्यामध्ये माझे डोळे इतके उघडले, की मी ते ध्यान बंद करून टाकलं. की मला समजलं, की नेमकी क्षमा करायची पद्धत काय आणि कसं करायचं आणि का करायचं. तर एक साधं सत्य क्षमा करण्याच्या संकल्पनेत असलेल्या गैरसमजावर प्रकाश टाकतं. कुठलं साधं सत्य हे, की आपण सगळेजण प्रेम देण्यासाठी आणि घेण्यासाठीच निर्माण झालोय, हे सत्य. हे आपल्याला अगदी ऐकताना एक वाक्य अगदी साधं वाटतं. पण हेच त्याचं सत्य आहे आपल्या जीवनामागचं. म्हणून इथं पुढं लिहिलेलं आहे, की हीच क्षमा आहे. हीच क्षमा आहे. म्हणजे काय? फॉर गिव्हिंग लव्ह, यालाच फॉरगिव्हनेस म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, म्हणजे क्षमा करणे, क्षमाशीलता. त्याला आपण फॉरगिव्हनेस म्हणतो. त्याचा जर उच्चार नीट बघितला तर फॉर गिव्हिंग लव्ह, प्रेम देण्यासाठी. म्हणून असं सांगितलं, की दुसरं काहीच नाहीये. प्रेम देणे हे म्हणजेच क्षमा आहे. तर कुणाला जर तुम्हाला क्षमा करायची असेल, तर त्याला प्रेम द्या. आता हे प्रेम कसं द्यायचं? आम्ही तर एकमेकाचे तोंड नाही बघत आहे. त्याच्यासाठी आपल्याला बाबाजी पुढे सांगतात, की करायचं काय नेमकं. तुम्ही जेव्हा द्वेष करता, तेव्हा तुम्ही ह्या प्रेमाची गोड चव न घेणे हे निवडता. जे प्रेम खरं तर तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. द्वेषापासून मुक्तता करून घ्या, म्हणजे पुन्हा एकदा तुमचं जे प्रेम जीवन आहे ते प्रेममय होईल. हे सांगण्यामागचं कारण असं आहे, की तो फ्लो असतो कंटिन्युअस आपल्यासोबत प्रेमाचा. जेव्हा माझ्या मनामध्ये ना द्वेष येतो, राग येतो, कुठलीही भावना येते जी प्रेमाला सोडू नये, त्यावेळी तो जो फ्लो असतो ना आपल्या शरीरात वाहणारा प्रेमाचा, तो थांबतो. आणि मग आपल्याला जो द्वेष फील होतोय, त्यामुळं आपण जो त्या प्रेमाच्या एका एनर्जीमध्ये असतो, ते आपण फील नाही करू शकत. त्यामुळं असं म्हटलं, की एकदा तुम्ही ह्या द्वेषापासून स्वतःला मुक्त करायला लागा. म्हणजे तुम्हाला समजेल, की तुम्ही सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश देण्यासाठीच जन्मले आहात आणि ते करण्यासाठी आपण या शरीरात आलोय. पहिला हे जे पॅराग्राफ आहे, ते तुम्ही हळू पुन्हा एकदा वाचा. ह्यातून तुम्हाला पण काही गोष्टी अजून कळतील. तर पहिल्या ह्या आपण काही गोष्टी वाक्यांमध्ये आपण हे समजून घेतलं, की आपण केवळ त्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठीच जन्माला आलेलो आहोत. हं? हां, भाग्यश्री इथून वाच. हा. जीवनातील सर्व तक्रारी संपवणे खरोखर सोपे होते.
जेव्हा एकदा तुमच्या हे लक्षात येईल की हे सर्व एक वेडगळ भ्रम आहे, तुम्ही राग बाळगता कारण तुम्हाला वाटते कोणीतरी तुम्हाला दुखावले आहे, तुमच्यावर कोणी अन्याय करत आहे. तुम्ही खूप तडजोड करत जगत आहात. तुमच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली गेली आहेत आणि यातून तुम्हाला एक कमी दर्जाची व्यक्ती बनवले जात आहे. किंवा तुम्हाला असे वाटते की कोणीतरी तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेतले आहे. असे काहीतरी मूर्खपणाचे विचार. तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनलेले आहात. तुम्ही परिपूर्ण आहात आणि याला कोणीही, अगदी कोणीही बदलू शकत नाही. तुम्ही समृद्ध आहात. सर्व काही तुमच्यासाठी आहे आणि जेव्हा तुम्ही हे मान्य करता, तेव्हा तुम्हाला ते सर्व काही मिळते ज्याची तुम्हाला गरज आहे. तुम्ही खरोखर एक निर्माता आहात. तुम्ही जे काही अनुभवता ते तुम्हीच बनवता. जर तुम्ही असा विचार करता की एखाद्याने तुम्हाला दुखावले आहे, तर ते फक्त यामुळे की निर्माता म्हणून तुम्हीच त्याला आमंत्रित केले आहे. ही संकल्पना समजून घेणे फार कठीण आहे. आतापर्यंतचे आपले सर्व जीवन या सत्याच्या विरुद्ध आहे. तुमचा स्वतःचा अनुभव हे सांगतो की हे जग निष्पाप लोकांना दुखावणाऱ्या स्वार्थी लोकांनी भरले आहे. प्रत्यक्षात हे अशक्य आहे. तुम्ही तुमच्या अनुभवांसाठी तुम्हीच पूर्णपणे जबाबदार आहात. तुम्ही ठरवता की तुमचे अनुभव काय असतील. त्यामुळे तुमचे वास्तव तेच आहे. तुमच्या जीवनात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. कोणी आतापर्यंत कधीही तुमच्या आयुष्यात असा हस्तक्षेप केला नाही. हम्म. बघा आता या पॅरेग्राफ वरून तुम्हाला कितीतरी गोष्टी लक्षात आल्या असतील की हे बाबाजींनी इथं काय लिहून ठेवलंय. राईट. हे समजून घेणं ना आणि ह्या शरीरात बसून हे सोपं नाहीये. म्हणून आत्मज्ञानाचा मार्ग हा कधीच सोपा नव्हता. कारण आपल्याला ना फक्त जसं बाबाजींनी पहिल्या धड्यात सांगितलंय की तुम्ही केवळ 5 इंद्रिय वापरता शरीरातली आणि हे हाडामासाचं शरीर एवढ्याच ह्याच्याने आपण विचार करतो की माझं अस्तित्व एवढंच आहे. त्यामुळे मला जे दिसतं डोळ्यांनी, जे मी कानांनी ऐकते हेच सत्य आहे. त्यामुळे हे समजून घेणं ह्यावेळी, हे समजणं हे खरंच अवघड आहे. जेव्हा आपण स्वतःला इतके वेगळे समजतो एकमेकांपासून. आपला ईश्वर कोण आहे? आपला उच्च आत्मा आहे जो आपल्या आत आहे. आपला ईश्वर कसा आहे? उच्च आत्मा, आपला उच्च स्व. तो ऑलरेडी त्या देवासोबत म्हणजे जो ज्याला आपण भगवंत म्हणतो, परमात्मा म्हणतो त्याच्यासोबत एक आहे. त्याच्या गुणांमध्ये आहे. आपण त्यालाच आपला ईश्वर मानतो आता, आपल्या आत्म्याला. कारण तो परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये सगळे ईश्वरी गुण आहेत ऑलरेडी. आपण विसरलोय. त्यामुळं इथं जेव्हा हे सगळं सांगितलं जातंय ना, तेव्हा थोडंसं विचार करा. की मी माझ्या ईश्वरासोबत आत्ता एक आहे. मी माझ्या ईश्वरी गुणांमध्ये आहे. मी माझ्या आत्म्यासोबत एक आहे. मग ह्याचा विचार करा, की हे जे काही सांगितलंय ते. की जीवनातल्या सर्व तक्रारी संपवणं सोपं आहे जेव्हा आपल्याला हे कळते की हा सगळा एक भ्रम आहे. एक माया आहे, एक मॅट्रिक्स आहे, ज्याच्यामध्ये आपण जगतोय. आणि मग मी तक्रार करते प्रत्येक गोष्टीसाठी. मला असं वाटतं की माझ्यावर अन्याय झालाय. तुम्हाला आठवतंय आपण आधीच्या आपल्या ध्यान सत्रांमध्ये याबद्दल खूप बोलायचो. पण तेव्हा मी पूर्ण सांगू शकत नव्हते काही गोष्टी. कारण मला असं वाटायचं तुमची वेळ येऊ दे, मग त्यावेळेस आपण युनिफाईडमध्ये जेव्हा जॉईन होऊ, तेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी नीट समजून घेऊ. त्यामुळे मी अर्धवट सत्य तुम्हाला तेव्हा सांगायचे. पण त्याची ही पूर्ण सत्याची इथं तुम्हाला हा धडा दिसतोय. की आपल्याला वाटतं की माझ्यावर खूप अन्याय झालाय. मला खूप त्रास दिला जातोय. कुणीतरी मला काहीतरी हिसकावून घेतंय. तर सरळ-सरळ ह्याला मूर्खपणाचे विचार असा शब्द वापरलाय. कारण आपल्याला माहीतच नाहीये ना. म्हणून आपण जरी कुणी सांगायला जरी आलं ह्या गोष्टी आपल्याला, तर आपण ते ऐकून घ्यायच्या पण तयारीत नसतो. आपले संत का सांगायचे की निंदा करू नका, निंदा करू नका, निंदा करू नका. त्याच्या मागची कारणं या धड्यामध्ये दिली आहेत. हा खूप दिवस मी हा धडा वाचत होते. आणि जेव्हा-जेव्हा पुढे जाऊन जसे अनुभव घेतले, केवळ धडा वाचून नाहीये. तुम्ही हे सगळं आत जेव्हा सुरू कराल ना, जेव्हा तुम्ही आता पुढे जो सराव दिलेला आहे, तेव्हा तुम्हाला जाणवायला लागेल जेव्हा तो सराव केल्यानंतर, की आपण कुठल्या कशा भ्रमात आणि हा आत्मसाक्षात्कार आहे. म्हणजे खरोखर आपल्याला कळतं, की आपलं मूळ रूप काय? म्हणून ह्या गोष्टी आपल्याला थोड्या अवघड जातात. कारण आपल्या मूळ रूपामध्ये चाललोय आपण, या मायेतून. ही माया आपल्याला सारखी खेचते. आपण जर हे वाचलं, की मला त्रास देणारी दुसरी लोकं नाहीयेत, मीच आहे. कुणाला पटेल इथं? मला तर पटलं नव्हतं अजिबात. मी म्हणायचे असं कसं मी लिहून आणेन कुठले पण अनुभव माझे स्वतःच मी का करेन? त्यासाठी इथं सांगितलंय, की तुमच्याकडून कुणीही काही हिसकावून घेऊ शकत नाही. ना तुमच्यावर कुणी अन्याय करू शकत. कारण तुम्ही ईश्वरी प्रतिमेत बनला आहात. तुम्ही ऑलरेडी परिपूर्ण अवस्थेमध्ये आहात. ह्याला कुठलंही सत्य बदलू शकत नाही.
आणि त्यामुळं इथे लिहिलंय की तुम्ही समृद्ध आहात. सगळं काही तुमच्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही मान्य करता तेव्हा ते सगळं काही तुम्हाला मिळतं, ज्याची तुम्हाला गरज आहे. मॅनिफेस्टेशन. आपण मॅनिफेस्टेशन मध्ये काय करतो? आपण सतत फील करतो, नुसतं म्हणत नाही तोंडाने, की मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे मला मिळालंय, मिळालंय, माझं आरोग्य चांगलंय, चांगलंय. नाही. मॅनिफेस्टेशन मध्ये पहिला नियम आहे, की तुम्ही आतून पहिले ते बना, ते फील करायला लागा. मग जसं-जसं आपल्या ह्या निगेटिव्ह सगळ्या जे अनिमंत्रित प्रभाव आलेले असतात, जे आपल्याला सतत नकारात्मक विचार देतात, ते विचार येऊन आपण ते स्वतःहून ओढवून घेतो. तर म्हणून एक-एक सत्य आपल्याला पुढच्या ह्या सगळ्या चॅप्टरमध्ये उलगडत जातील, की कसं-कसं आपण आपला जर्नी लिहून आणतो सगळा. हे आपल्याला आत्ता लगेचच मान्य व्हावं, तुम्ही हे एक्सेप्ट करावं, असं नाहीये. ह्याला वेळ लागेल. पण किमान आता आपण समजून घेऊ शकतो, की नेमकं काय सांगितलंय. तुम्ही जे काही अनुभवता ते सगळं तुम्हीच बनवता. जर एखाद्याने असा विचार केला, की तुम्हाला दुखवले, तर ते केवळ यामुळं, की निर्माता म्हणून तुम्ही त्याला आमंत्रित केलंय. आपण निर्माते आहोत कारण आपण ईश्वरी प्रतिमेत आहोत आणि माझा ईश्वर कसा आहे? निर्माण करणारा, निर्माता आहे. म्हणून मी निर्माता आहे. मी माझ्या विचारांनी काय करते? निर्माण करते. म्हणून इथं असं दिलंय, की आपल्याला जर कुणी दुखावलं असेल, त्रास दिला असेल, तर तो केवळ आपल्या विचारांमुळं आपण ओढवून घेतो. आपण त्याच विचारात असतो, की ह्या माणसाला मी आवडत नाही, हा माणूस माझ्याशी नीट वागत नाही, हा माणूस असा आहे, ही व्यक्ती अशी. हे जे आपले विचार आहेत ना, हे जाऊन ती सगळी रियालिटी आपली क्रिएट करतात. म्हणून आपण सारखं म्हणतो, विचारांच्या बाबतीत जागरूक व्हा. तर हे आता आपल्याला कळेल, की कसं आपण निर्माण करतो आपलं वास्तव. ही संकल्पना समजून घेणं अवघड आहे. कारण आत्तापर्यंतचे जे अनुभव आहेत आपले, ह्याच्या सगळ्याच्या विरुद्ध हे सगळं आहे. आपल्याला असं नेहमी वाटत आलंय, की कुणीतरी बाहेरचा व्यक्ती, जो माझ्या आयुष्यात मला त्रास देतो. त्यामुळं आपल्याला हे सगळं अवघड वाटतंय. हे सगळं विरुद्ध वाटतंय. आपणच आपल्या आयुष्यात का त्रास करून घेऊ? हं? जसे की तुमचा स्वतःचा अनुभव हे सांगतो. आपण नेहमी लोकांना बोलतो, की "अरे, हे कलियुग आहे. लोकं अशीच आहेत, लोकं तशीच आहेत." हे जे काही आपण बोलतोय ना, हे सगळं आपल्या अनुभवांवरून बोलतो. पण प्रत्यक्षामध्ये बाबाजी म्हणतात हे अशक्य आहे. कारण आपल्याला आपली सत्यता माहीत नाहीये अजून. आपण झोपेतच बोलतोय सगळ्या गोष्टी. आपण निद्रिस्त अवस्थेत हे सगळं सत्य ही वाक्य बोलतोय, की हे कलियुग आहे, लोकं अशी आहेत, तशी आहेत. पण प्रत्येकाने इथं असणाऱ्या प्रत्येकाने ही रिॲलिटी क्रिएट केली. म्हणून बघा तुम्ही, काही लोकांना एवढ्या कलियुगामध्ये सुद्धा इतक्या आपण म्हणतो ना, की वाईट लोकं आहेत आपल्या आजूबाजूला, फसवणारी लोकं आहेत. काही लोकांना कधीच तसा अनुभव येत नाही. त्या लोकांना नेहमी चांगलीच लोकं भेटतात, चांगलेच माणसं भेटतात, मदत करणारीच भेटतात. ₹1 लोकं फसवत नाहीत. त्यांचं आयुष्य सरळ असतं. आणि ते म्हणतात सुद्धा, "नाही, आम्हाला कधी असा वाईट नाही अनुभव आला." एवढं आपण आता म्हणतो ना, की अनेक राज्यातली लोकांमध्ये आपण राहतो. महाराष्ट्रात असेल, हिंदी असतील, अनेक लोकं आहेत. तरी सुद्धा काही अशी ठराविक लोकं असतात, ज्यांना कधीच कुठलाही वाईट अनुभव येत नाही. आणि ते म्हणतात सुद्धा. मग असं का? की अशा मुठभर लोकांना असे अनुभव येत नाहीत. आजही अनेक लोकं अशी आहेत, ते म्हणतात, की आमचं हे हरवलं होतं, प्रामाणिकपणे एकाने आणून दिलं आम्हाला परत. कशामुळं असं होतं त्यांच्याबरोबर? आणि का असं होतं, की अनेकांना इतके फसवेगिरीचे अनुभव येतात, खूप काही-काही घडतं त्यांच्यासोबत. तुम्ही जे काही अनुभवता ते तुम्हीच बनवता. बघा वाक्य बाबाजींचं. तुम्ही खरोखर एक निर्माता आहात. तुम्ही ठरवता की तुमचे अनुभव काय असतील. त्यामुळे तुमचे वास्तव तेच आहे. तुमच्या जीवनात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. कोणी आत्तापर्यंत कधीही तुमच्या आयुष्यात असा हस्तक्षेप केला नाही. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या तक्रारी आठवा आता. इथून पुढे जे लिहिलेलं आहे ना, की तक्रारी संपवणं खरोखर सोपं होईल. आपण नेहमी आपल्या आयुष्यातल्या दुःख जी असतात ना, ती स्वतःहून ओढवून घेतो. स्वतःहून आजार, स्वतःहून एकटेपणा, स्वतःहून त्रास, स्वतःहून सगळ्या गोष्टी. पण हे आपल्याला माहीत नसतं. आपल्याला वाटतं बाहेरच कुणीतरी अशी ताकद आहे, की जी मला हे सगळं माझ्या आयुष्यात घडवतील. आपण जसं-जसं धड्याच्या पुढे जाऊ, तशा-तशा अजून गोष्टी आपल्याला समजतील. पहिलं इथं हे समजून घ्या, की इथं एक सत्य आपल्याला असं सांगितलंय आत्ता तरी, की आपले अनुभव आपण डिसाईड करतो, आपण निर्माण करतो. मग ते कुठलेही असतील. एखाद्या घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स जरी असेल, आपल्याला वाटतं नवरा बायकोला मारतोय. पण प्रत्यक्षात मी तुम्हाला एकदा उदाहरण पण दिलं होतं त्याचं. पण खरं तर ते सत्य वेगळं आहे. जे आपल्या ह्या डोळ्यांनी दिसतंय ना, आपण तेच खरं मानतो, की हे होतंय. ते सत्य आहेच आहे, की त्या जो काही मारहाण होती किंवा ह्या गोष्टी होतायत.
पण जर आत्मस्तरावर त्याचा विचार केला तर ते सत्य वेगळं आहे, जे आपल्याला नाही पटत. आपण ते समजून नाही घेऊ शकत आत्ता तरी. त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल. पण ह्या गोष्टी आत्म्याच्या जर स्तरावर जाऊन बघितल्या, तर त्या जीवाला, त्या आत्म्याला ते अनुभव घ्यायचे असतात. म्हणून ते तसं घडतं. ह्या पद्धतीने आपण अनेकदा युअर सोल प्लॅन वगैरे पुस्तकं आपण जी बघितली, त्यामध्ये हे सगळं बघितलंय आपण, की जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, कुणाला तू मारतोय समोर पण मीच आहे, तुझ्यात पण मीच आहे, जो बाण तू मारतोय तो पण मीच आहे, ज्याच्यापर्यंत तो बाण जाणार आहे तो मीच आहे. समजतं हे सगळं काय, की का असं श्रीकृष्ण म्हणाले अर्जुनाला. आणि हा अनुभव जर आपण हे सत्य मान्य केलं, तर अर्जुनासोबत हे जे घडलं, की स्वतःच्याच लोकांच्या विरोधात उभं राहायचं आणि ती लढाई करायची, त्याच्यातनं त्याला काय धडा मिळाला आणि का त्यांनी अनुभव स्वतःच्या आयुष्यात असा निर्माण केला असेल. म्हणून हा धडा आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण मागेपर्यंत जाऊन आपल्याला विचार करायला भाग पडेल, की अगदी महाभारतात, रामायणापर्यंत, की ते तसं का घडलं, असे अनुभव त्यांनी का घेतले स्वतःहून, की आपण आता पुढे आहे तेव्हाच मग मी तुम्हाला ते एक संदर्भ सांगेन. पण आता फक्त मी एवढंच सांगेन, की ज्याच्या जसं अर्जुनाचे अनुभव होते, की स्वकीयांसोबतच युद्ध करायचं, स्वतःच्याच लोकांसोबत. तो अनुभव सुद्धा अर्जुनाने स्वतःहून निर्माण केला. जे श्रीकृष्ण त्याला सांगत होते, की सगळं मीच आहे. तू जे बघतोयस, जिथं जिथं बघतोयस, तिथं तिथं मी आहे भरलेला. तर ही माया अशीच आहे. आणि त्यामुळे ते त्याला सांगत होते, की तू फक्त तुझं रक्षण कर यावेळी. त्यातून त्याला काय धडा घ्यायचा होता, तो अनुभव त्यांनी का निर्माण केला असा, हे आता तुम्ही थोडंसं खोलवर विचार करा. जेव्हा आपला धडा थोडा पुढे जाईल, तेव्हा तुम्हाला अजून कळेल त्या गोष्टी. आणि मग एक एक गोष्टी आपण विचार करायला लागतो. भाग्यश्री, वाचतेस इथून पुढे? हो हो वाचते. वर स्क्रोल करते का? हे खालचे 2 वाक्य राहिली, मग मी खालच्या पेजवर जाते. ओके. तुमच्याकडे स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजेच फ्री विल आहे. कोणीही, अगदी ईश्वरही तुमच्या स्वतंत्र इच्छाशक्तीच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणार नाही. तो तुमचा पवित्र अधिकार म्हणून सुरक्षित आहे. तुम्हाला जे हवे ते तुम्ही मिळवू शकता, कारण तुम्ही ज्याचा विचार करता तेच निर्माण करता. हे अद्भुत विश्व ईश्वराच्या विचाराने निर्माण झाले. त्याचप्रमाणे आपली निर्मितीही आपल्या विचारांपासून सुरू होते. प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारातून अशा अनेक निर्मिती करतो. त्यामुळे अशा अनेक वैयक्तिक रचना सामावणाऱ्या या आपल्या जगात आपण सर्वजण एकमेकांच्या पटकथेतील अभिनेता आहोत. तुम्ही तुमच्या कथेचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि मुख्य पात्र आहात. इतर सगळ्या व्यक्ती तुमच्या निर्मितीमध्ये अगदी तसेच अभिनय करतात जसे तुम्ही करण्यास सांगता. तुम्ही विचार केला की तुम्ही गरीब होणार, लुटले जाणार किंवा फसवले जाणार, तर एखादा अभिनेता येऊन तुमच्या या निर्मितीत तुम्हाला नक्कीच तशी मदत करेल. असा विचार करा की तुम्ही आजारी आहात आणि एखादा अभिनेता तुम्हाला असा एक भयानक रोग देईल. अशी कल्पना करा की तुम्ही एक शोषित आहात, तुम्हाला मारहाण केली जाते, अत्याचार झाला आहे आणि त्यासाठी एक अभिनेता तुमच्या सेवेत हजर येईल. जेव्हा म्हणजे म्हणजे इथं आपल्याला ना ह्या पॅरेग्राफमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबाजींनी सांगितली. एक सत्य असं, की जे सत्य तितकंच सत्य आहे, जितकं आपलं स्वरूप ईश्वराच्या रूपातलं. भलेही आपल्याला आता मान्य नाहीयेत, कारण आपल्या या भौतिक आयुष्यात अनेक दुःख आहेत, खूप त्रास आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी मान्य असाव्याच असं नाहीये. पण जसं जसं आपण पुढे जाऊ, तेव्हा आपल्याला हे आत्मज्ञान आहे. हे आत्मज्ञान इतकं इझिली नाही कळत. ते आत्म्याचं ज्ञान आहे. आपण आहोत शरीरामध्ये. ही मोठी तफावत आहे. त्यामुळं आत्म्याला जर समजून घ्यायचं असेल, तर शरीराला सोडावं लागतं. म्हणजे सोडावं लागतं म्हणजे शरीर केवळ हेच आहे, या व्यतिरिक्त बघावं लागतं, जे की अवघड आहे. मग आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला लागते. आत्मसाक्षात्कार म्हणा, सेल्फ रिअलायझेशन, ह्या गोष्टी अशाच काम करतात, की जेव्हा आपण आत्म्याच्या दृष्टीने सगळं बघायला लागतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली, की स्वतंत्र इच्छाशक्ती, की इतर प्राण्यांमध्ये, इतर जीवांमध्ये आणि जर माणसामध्ये काय फरक आहे, तर तो म्हणजे फ्री विलचा. तुम्ही फ्री विल हा शब्द ऐकला असेल आधी पण. तर फ्री विल म्हणजे एक स्वतंत्र इच्छाशक्ती आपल्याला दिलेली.
की आपण इथं बसून, आत्ता तुम्ही जिथं आहात तिथं बसून तुम्ही या ब्रह्मांडामध्ये कुठल्याही देशामध्ये कुठल्याही स्थानी आत्ता जाऊ शकता, काहीही विचार करू शकता. कुणाला असं बंधन आहे की नाही तुम्ही आत्ता केवळ आणि केवळ तुमच्या रूम पुरताच विचार करायचा, ह्याच्या बाहेर तुम्ही जाऊ पण शकत नाही तुमच्या मनाने, तुमच्या इच्छेने. अशी कुणाला शक्ती आहे की असं बंधन घातलं गेलंय आपल्याला? आपण भूतकाळात जाऊ शकतो बसल्या ठिकाणून. जिथला कुठला पॉइंट आहे ना आपला, तिथून आत्ताच्या टाइमनुसार आपण भूतकाळात जातो, भविष्यात जातो. आपण सृष्टीमध्ये कुठेही फिरू शकतो. बियॉन्ड टाइम अँड स्पेस. सोबतच आपण पाहिजे ते विचार करू शकतो, निर्माण करू शकतो. डोळे बंद केले आणि मी तुम्हाला म्हणलं आता इमॅजिन करा की तुम्ही कुठेतरी एका बीचवर गेलेले आहात, कुठेतरी फिरायला गेले आहात. आपण बसल्या ठिकाणी ती म्हणतो आपण त्याला की दिवा स्वप्न, आपण दिवसा आपण स्वप्न बघतो असं म्हणतो किंवा ते आपण इमॅजिन करतो, कल्पना करतो. पण खरं तर ही इच्छा आहे आपली की मला हे निर्माण करायचंय माझ्या आयुष्यामध्ये. ती शक्ती माझ्यात आहे की मी ती इमॅजिन करू शकते. माझ्या डोळ्यापुढे व्हिज्युअलाइज करू शकते. संकल्पाने मी ती मनातल्या मनात त्याचे विचार करू शकते, आणू शकते. तर ह्या पद्धतीने ही फ्री विल जी आहे, त्याच्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही, अगदी ईश्वरही. कारण तो आपल्याला ह्या मानवी देहामध्ये मिळालेला एक पवित्र अधिकार म्हणून आहे. म्हणून इतके वर्ष जोपर्यंत आपण इथं पोहोचलो नाहीत की मला असं काहीतरी पाहिजे, तोपर्यंत कुठलीही देवता स्वतःहून तुम्हाला येणार नाही मदत करायला. जोपर्यंत तुमच्या आतून तो आवाज येत नाही की माझ्यासोबत असं का होतंय, मी इतकं वागून सुद्धा चांगलं. मला नोकरीत, माझ्या पैशांमध्ये एवढे प्रॉब्लेम का येतायत? हे जे आतून येतं ना, तेव्हाच आपल्याला मार्ग दिसायला लागतो. कारण ती फ्री विल आहे, की तोपर्यंत तो जीव त्या गरिबीचा अनुभव घेतो. तोपर्यंत तो जीव फसवणूक करून घेण्याचा अनुभव घेतो. ही कशी असते फसवणूक? मला बघायची, मला जगायचंय ते. मला बघायचंय गरिबीचं आयुष्य. मला बघायचंय एक भिकारी होऊन रस्त्याच्या कडेला पडून राहणं कसं असतं. आपल्याला पटतील ह्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्याला वाटेल असं कोण करेल स्वतःच्या बाबतीत. पण धिस इज द रियालिटी, धिस इज द फॅक्ट, की तो जे काही फ्री विल आहे, त्याप्रमाणेच तो जीव जगत असतो, तो आत्मा जगत असतो. जेव्हा कधी तो आवाज येतो, त्यावेळेस त्याला ती मदत दिली जाते. त्यामुळे ह्या फ्री विलमध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. तो आपला अधिकार आहे आणि तो सुरक्षित आहे. जेव्हा आपल्याला इच्छा असते, तेव्हाच त्या गोष्टी घडतात. जेव्हा मला इच्छा आहे, की माझ्या आयुष्यात असा एक कुठलातरी कोर्स यावा, तेव्हाच युनिफाईड सुरू झालं. तोपर्यंत नाही सुरू झालं. मी माझ्या अनुभवावरून खरंच सांगते तुम्हाला. माझ्या एकदाही मनात आलं नाही त्याच्या आधी, की असं काही असेल, की आपल्याला मदत करेल. पण ज्यावेळेस मी क्रियायोगची दीक्षा घेतली आणि मी म्हणलं बाबाजींना, की "बाबाजी मला क्रियायोगपेक्षा असं काहीतरी पाहिजे." तोपर्यंत मी त्या क्रियायोगमध्ये ट्राय करत होते. मी ध्यान करत होते, हे करत होते. पण ज्यावेळेस मला असं वाटलं, की मला मध्ये इतका इंटरेस्ट नाही वाटत आहे आत्ता तरी असं म्हणून. आणि जेव्हा मी ते म्हणाले, तेव्हा युनिफाईड सारखा कोर्स आला. त्याच्या आधीचा पण जर्नी माझा तसाच होता. तुमच्याही बाबतीत तसंच घडत असेल, की जेव्हा आपण ते मागतो, आतून येतं ते, की मला आता ह्या आयुष्याचा नकोय मला असं सेम आयुष्य. मला माझ्या आयुष्यात बदल पाहिजे आता. खूप झालं ह्याच्यात जगणं. हे जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्हाला कुठल्यातरी मार्गाने एखादी व्यक्ती येते तुमच्या आयुष्यात, ध्यान शिकवते. अनेक योग संस्था आहेत. तोपर्यंत आपली इच्छा पण होत नाही, की असलं योग-बिग करावं, ध्यान करावं, असलं काही चक्रांचं ध्यान करावं, रेकी करावी. होत नाही इच्छा आपली. त्यामुळे ही फ्री विल आहे. तुम्हाला एकदा मार्ग दाखवायचा प्रयत्न केला जातो. नसेल तर पुन्हा ते हस्तक्षेप नाही करत. आपला उच्चस्व पण शांत बसतो त्यावेळेस. कारण त्याला हे दिसतं, की त्याला अजून तो आनंद घ्यायचा आहे. त्या 3D रिॲलिटीचा. द्वेषाचा, रागाचा आनंद घ्यायचा आहे अजून. म्हणजे आपले जसे अनिमंत्रित प्रभाव असतात गेलेल्या लोकांचे, जे देह सोडून जातात. त्यांचे जे अनिमंत्रित प्रभाव येतात ना आपल्या औरामध्ये, त्यांना मदत देऊ केली जाते, पण ते घेत नाहीत. कारण त्यांना माहीत नसतं, ते मायेत अडकलेले. आपण सुद्धा तेच आहेत जिवंतपणी. आपण सुद्धा तेच करतोय, की आपण शरीराने केवळ जिवंत आहोत. पण अजूनही आपण त्या मायेतच आहोत. त्यामुळे आपल्याला समजत नाहीये, की मला ह्याच्यातनं सुटका पाहिजे आणि ते करू शकते मी. लोकांना वाटतं माझ्यावर अन्याय होतोय, माझं असं होतंय, तसं होतंय. पण त्यातनं बाहेर कसं पडायचं हे फार कमी लोकं बघतात. आणि ते जे बघतात, ते मदत मागतात आतून, त्यांना मार्ग मिळतो. कारण त्यासाठीच असे कोर्स आहेत, असे योग आहेत आपल्याकडे.
म्हणून असं लिहिलेलं आहे की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकता, कारण तुम्ही ज्याचा विचार करता तेच निर्माण करता. हे अद्भुत विश्व ईश्वराच्या विचारानेच निर्माण झालंय. ह्या विश्वाची रचना त्याच्या विचारातून बाहेर पडली, की हे असं विश्व बनवायचंय मला. त्याचप्रमाणे आपली निर्मिती सुद्धा कशामुळे झालीये? विचारापासूनच सुरुवात झाली आपली पण. म्हणजे आपण स्वतः एका विचाराने निर्माण झालोय. थॉट क्रिएटेड अस. म्हणून विचार आपले पण आपण ज्या विचारातून निर्माण झालोय, आपल्यातून बाहेर पडणारे विचार सुद्धा काहीतरी निर्माण करतायत. म्हणून विचारांच्या बाबतीत जागरूक राहणं गरजेचं आहे. हं. प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारातून अशा अनेक निर्मिती करतो. त्यामुळं अशा अनेक वैयक्तिक रचना सामावणाऱ्या ह्या जगामध्ये आपण सगळेजण एकमेकाच्या पटकथेतले अभिनेता आहोत. भाग्यश्री 10 विचार निर्माण करते दिवसभरामध्ये समजा असे, की मला हे काय पाहिजे, मला जॉबमध्ये प्रमोशन पाहिजे असं समजा तिच्या डोक्यातून विचार आला. अजून 4-5 विचार आले, की प्रमोशन तर पाहिजे, प्लस माझं ऑफिस इथं पाहिजे. दुसरा अजून एक विचार आला, माझ्याकडे कार पाहिजे ऑफिसला जायला. किती तिने निर्मिती केल्या विचारांनी. आणि ते पाहिजे म्हणजे पाहिजे नाही, तर ते थोडं एक इच्छा, इच्छा तर चाललीच आहे, पण ती म्हणतो ना व्हिज्युअलायझेशन, ती थोडं स्ट्राँग. अशा प्रकारे तिचं ऑलरेडी एक असं विश्व झालंय, ज्याच्यामध्ये तिने ऑलरेडी एक प्रमोशन मिळालेलं आहे तिला त्या ऑफिसमध्ये आहे. दुसऱ्या विश्वामध्ये तिच्याकडे कार आहे. ही अशी सगळी जी निर्मिती आहेत, आपण ह्या जगामध्ये अशी प्रत्येक जण विचारांनी रोज काहीतरी निर्माण करते. कुणी द्वेष निर्माण करतंय. हा माणूस मला आवडत नाही, ह्याचा सक्सेस मला आवडत नाही, ह्या माणसाचं मला तोंड बघायचं नाही. हा जो द्वेष आहे ना, राग आहे ना, हे सुद्धा निर्माण करते काहीतरी. एक असं रियालिटी बनवते, की ज्या रियालिटीमध्ये तो व्यक्ती ज्याच्याबद्दल ह्याला द्वेष आहे, त्या दोघांची रियालिटी. अशा प्रकारे प्रत्येक जण आपल्या विचारातून अनेक निर्मिती करतो आणि अशा प्रत्येकाच्या निर्मिती किती असतील बघा. दिवसातनं आपण काय-काय निर्माण करतो. किती विचार करतो. अशा प्रत्येकाच्या विचारांनी निर्माण झालेलं हे जग आहे. म्हणून हे जे प्रत्येकाचे विचार बाहेर पडतायत ना, तेच आहेत अनिमंत्रित प्रभाव. ते सगळेच विचार आपल्यासाठी चांगले आहेत असं नाही. समजा भाग्यश्रीने 4 पॉझिटिव्ह विचार टाकले आणि 5 निगेटिव्ह विचार टाकले. तर जे निगेटिव्ह आहेत, ते कुठेतरी जाऊन कुणाच्यातरी आभामध्ये काम करतील. म्हणजे दिवसभरामध्ये आपण सगळेजण किती निर्मिती करतोय आणि किती आपलेही निगेटिव्ह विचार कुणाकुणाच्या आभामध्ये जातायत. आपण सगळेजण एकमेकांच्या पटकथेतील अभिनेता आहोत. किती छान वाक्य आहे. म्हणतो ना, की हे जग हे एक रंगभूमी आहे आणि सगळेजण त्यामधले कलाकार आहेत. हे लिहिलंय इथं, की सगळेजण एकमेकांच्या कथेमध्ये, स्क्रिप्टमध्ये मी कुणाची तरी एक काम करते. मला हे काम दिलंय. आपल्या फॅमिलीमध्ये विचार करा. जी लोकं आपली शत्रू आहेत, फॅमिली, फ्रेंड्स, कुठे समाजामध्ये, ज्यांना जे आपल्याला खूप त्रास देतात, त्यांचा विचार करा. ते प्रत्येक जण एक कॅरेक्टर प्ले करतंय. आपल्या कथेमध्ये, की हा माणूस मला त्रास देतोय. खूप वाईट वागणूक मिळतीये. त्या प्रत्येकाला एक कॅरेक्टर आहे, की तू ह्या रोलमध्ये माझ्या आयुष्यात यायचंस आणि तेव्हा हे करायचंस. हे तुझे डायलॉग तुझं तू ठरव. पण तू मला ह्या पद्धतीने त्रास दे. हे सगळं ऑलरेडी डन आहे. तुम्ही तुमच्या कथेचे लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि मुख्य पात्र आहात. पटत नाहीयेत ना ह्या गोष्टी अजिबात, की आपण कसं-कसं हे करतोय. लेखक पण आपणच आहे, दिग्दर्शक पण आपणच आहेत, की मीच ठरवणार, की मी हे करणार, मी ते आणि मुख्य पात्र पण मीच आहे. निर्माता तर आहोतच, आपल्या विचारांनी आपण निर्माण करतो. पण हे आपल्याला न पटणाऱ्या गोष्टीत मी समजू शकते, की हे कसं काय शक्य आहे खरं? फारच मोठं काहीतरी आहे हे, असं वाटतंय आपल्याला. हं. इतर सगळ्या व्यक्ती तुमच्या निर्मितीमध्ये अगदी तसेच अनुभव करतात, जसे तुम्ही करण्यास सांगता. आता हे वाक्य तर फारच अवघड आहे समजायला. की का बरं मी कुणाला सांगेन, की बाबा ये आणि माझ्या आयुष्यात खूप दुःख देऊन जा मला. खूप त्रास दे. आपण जे काही दिग्दर्शक आहोत ना, आपण त्याला सांगतो, की तू असं-असं वाग. हे वाक्य आपल्या मनात जात नाही पटकन. आणि ते म्हणूनच 6वा धडा जो आहे ना युनिफाईडचा, हा ज्याला समजला ना, त्याचा दृष्टिकोनच बदलतो आयुष्याकडे बघायचा. तो प्रत्येक गोष्ट ह्या धड्याच्या नुसार बघायला लागेल. आणि मग जुन्या पण आपल्याला अनेक गोष्टी आठवतील, की अनेक लोकं आपल्या आयुष्यात अशी येऊन गेली,
जे धडे देऊन गेले, परत कधी त्यांनी तोंड नाही दाखवलं आपल्याला. पण त्यांच्या त्या वागण्यामुळे माझ्या आयुष्यात खूप बदल झाले. की ते फसवलं त्यांनी मला, खूप त्रास दिला. परत आत्तापर्यंत मी त्यांना परत कधी बघितलं नाही माझ्या वास्तवामध्ये. त्यांच्या फोनवर ब्लॉक करून टाकलं. त्यांना कधी भेटलो नाही आम्ही, है ना? हे सगळं झालं. पण जो धडा आहे ना, पैशाने फसवणूक केलेला, त्रास दिलेला, दुःख दिलेला, तो आहे अजून माझ्याजवळ. आणि त्यातून मी काहीतरी शिकले, पुढे गेले. पण आता ती लोकं माझ्या आयुष्यात नाहीयेत. त्यांचं कॅरेक्टर संपलं. जे काही द्यायचं होतं, धडा शिकवायचा होता, तो ह्या जीवाने अनुभव घेतला. खूप रडले, खूप पडले, खूप त्रास झाला. नवरा-बायकोचे घटस्फोट होतात. परत कधी त्या नवऱ्याचं भेटणं वगैरे होत नाही. पण जे काही तो त्रास असतो, तो जर्नी असतो, त्या बायकोचा घेऊन झाला सगळा. नवऱ्याचा पण घेऊन झाला. म्हणजे हे सगळी उदाहरणं बघा. ही अशी आहेत, की जे आपल्याला अवघड वाटतं हे समजायला सगळं. की इतर सगळ्या व्यक्ती तुमच्या निर्मितीमध्ये तसेच अभिनय करतायत, जसे तुम्ही करण्यास सांगता. तक्रारी संपतील आपलं हे जेव्हा आपण हे वाचू, समजून घेऊ तेव्हा मी कुणाला दोष देऊ आता? इथं जर बाबाजी असं सत्य सांगतायत, की तुम्हीच आहेत रे बाबांनो, तुम्हीच करताय सगळं. आता मी कुणाला दोष देऊ असंच होतं. कारण मी तर कायम असा विचार केला, की माझ्यावर अन्याय झालाय. मला फसवलं गेलंय, मला त्रास झालाय. आता मी काय करू? हे ऐकल्यानंतर. म्हणून हा धडा डोळे उघडणारा धडा आहे. तुम्ही विचार केला, की गरीब होणार, लुटले जाणार, फसवले जाणार, तर एखादा अभिनेता येतो आणि तुमच्या निर्मितीमध्ये तुम्हाला मदत करतो. बघा, किती मोठं असं असं सत्य आहे ना, की जे ह्या भौतिक जगाच्या पलीकडेच आहे. की मी विचार करणार, की मला गरिबीचा अनुभव घ्यायचा आहे. मला फसवणार आहे कुणीतरी येऊन आणि त्यावेळेस कुणी व्यक्ती येऊन खरोखर माझ्या बाबतीत निमित्त बनते. कुठल्यातरी माझ्याबरोबर पार्टनरशिप करेल, की हां, आपण बिझनेसमध्ये पार्टनर होऊ बरं का. ठीक आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून आपण पुढे जातो. काही दिवसात पार्टनरशिपमध्ये धोका मिळतो. आपण आयुष्यभर त्या माणसाला हे करत बसतो, की ह्यानी असं केलं, ह्यानी केलं. मग पोलीस कंप्लेंट, मग या गोष्टी होतात. पण हे सगळं कुठेतरी निर्मिती माझीच आहे हे विसरलेलो असतो आपण. असा विचार करा, की तुम्ही आजारी आहात आणि एखादा अभिनेता तुम्हाला एक भयानक रोग देईल. म्हणजे मी आधीच विचार करते, की अरे, मला काहीतरी रोग झाला तर? मला काहीतरी मला शुगर झाली तर? शुगर वाढली माझी. हे असं झालं तर? ब्लड प्रेशर वाढलं तर? म्हणजे हे जे काही विचार आपल्यातनं बाहेर पडतायत ना, ते कसे आपल्या आयुष्यात निर्माण करतात बघा. की आता इथं असं का म्हणलंय, अभिनेता तुम्हाला एक भयानक रोग देऊन जाईल म्हणजे की अशा कुठल्या विचारांनी, की त्या माणसाकडून इतका त्रास होईल, इतका त्रास होईल मानसिक त्रास. की त्या त्रासामुळं, त्या निगेटिव्हिटीमुळं म्हणजे जे काही आपण विचार करत राहू, त्याच्यामुळे शुगर लेव्हलवर परिणाम, शरीरावर परिणाम. म्हणजे हे येऊन रोग देऊन जाईल म्हणजे काही शारीरिक रोग नाही असा. ट्रान्समिट असं नाही. म्हणजे त्याच्या विचारांनी, की तो इतका त्रास देईल. होतं ना असं लोकांचं, की इतका स्ट्रेस असतो, की त्याच्यामुळे लोकांना हार्ट अटॅक होतं. अचानकच अटॅक येतो. ह्या गोष्टी घडतात. ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो, शुगरचा त्रास सुरू होतो. म्हणजे अशी लोकं आपल्या आयुष्यात असतात, की जी येतात आणि त्यांच्या मानसिक गोष्टींमुळे, त्या विचारांमुळे, त्रासामुळं शरीरावर परिणाम होतो. ह्या अभिनेत्याबद्दल इथं बोललं गेलंय, अशा माणसांबद्दल. अशी कल्पना करा, की तुम्ही एक शोषित आहात, तुम्हाला मारहाण केली जाते, अत्याचार झालाय आणि त्यासाठी तुमचा एक अभिनेता तुमच्या सेवेमध्ये लगेच हजर. म्हणजे आपण जे काही कल्पना करतोय, "अरे, असं होणार नाही ना? असं होईल का माझ्या बाबतीत?" जितकं आपण त्या विचारांवर जास्त फोकस करू, ऊर्जा देऊ आपली त्याला, त्याप्रमाणे ह्या गोष्टी आपल्या वास्तवामध्ये बनतात, येतात. लगेच नाही होणार, काही दिवसांनी होतील. पण मग तेव्हा आपल्याला नाही कळणार, की आपण असा कधीतरी विचार केला होता. हे विसरून जातो आपण. म्हणून आपल्या विचारांच्या बाबतीत जागरूक राहा, की आपण काय विचार बाहेर टाकतो आणि हे दुसऱ्याला प्रभावित करतायत ते सोडा, माझं आयुष्य किती खराब करतायत. त्यासाठी आपण युनिफाईडचा जर्नी पुढे घेऊन जातो, की युनिफाईड आपल्याला बाबाजी जे शिकवतायत ना, की मी ईश्वराच्या स्वरूपात बनले आहे, मी त्याच्या गुणांमध्ये आहे. हे सत्य आपण पुन्हा-पुन्हा म्हणायला लागलो. आपले विचार इतके फिल्टर व्हायला लागतील. आपण त्या पॉझिटिव्हिटीमध्ये येऊ. आपल्याला लगेचच आतून आपला उच्च स्व बोलायला लागेल. आभा स्वच्छ कर, आभा लॉक कर. विचारांच्या बाबतीत जागरूक हो. हे आतून आपल्याला यायला लागतील सगळे संदेश. आपलं आयुष्य विचारांनी घडतंय बघा. मग आपण किती जागरूक पाहिजे विचारांच्या बाबतीत.
एवढं एक वाच आणि मग आपण थांबू. ओके. जेव्हा तुम्हाला हे समजते की ज्या लोकांबद्दल तुम्हाला राग आहे ते तुमच्या स्वतःच्या निर्मितीमधले कलाकार आहेत, तेव्हा त्यांना क्षमा करणे सोपे होते. मग तर जीवन केवळ प्रेम देण्यासाठीच राहते. जेव्हा तुम्ही भूतकाळात क्षमा केली होती तेव्हा तुम्ही म्हणायचा, तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे, पण माझी इच्छा आहे की तुम्हाला हे माहीत असू दे की मला आता कोणतीही नाराजी ठेवायची नाही. त्यामुळे तुम्ही केलेले ते वाईट कर्म मी विसरण्याचा प्रयत्न करणार आहे. हा तुमचा विचार एक भ्रम आहे आणि एका चुकीच्या समजाला बळ देतो. तो समज म्हणजे कोणीही तुम्हाला तुमच्या संमतीशिवाय हानी पोहोचवू शकतो. हे अशक्य आहे. क्षमाचे हे स्वरूप मुळीच क्षमा नाही. हा, एक मी एवढं फक्त एक्सप्लेन करते, कारण मग एकदम थोडंसं हे होईल ते. मी जे मगाशी म्हणत होते ना, मी 40 दिवसाचं क्षमा करण्याचं एक ध्यान करत होते. तर त्याच्यामध्ये ना, केवळ आम्हाला सांगितलं गेलं होतं, की त्या लोकांना आठवा आणि तुम्ही त्यांना म्हणा, की मी जे काही तुम्ही आमच्याबरोबर केलंय ना, त्याबद्दल मी तुम्हाला क्षमा करते. हे वाक्य आम्ही बोलायचो आणि ते आतनं फील करायचो आणि तिथं त्या सगळ्या लोकांचा चेहरा मी समोर आणायचे. त्यांची क्षमा मागायचे आणि क्षमा पण करायचे. पण ते मला का नको वाटलं पुढे करायला? त्याचं कारण इथं ना बाबाजी एक सांगतायत बघा, की जेव्हा तुम्ही भूतकाळात क्षमा केली होती कुणालाही, तेव्हा तुम्ही काय म्हणायचात? फिजिकली असेल किंवा ध्यानामध्ये असेल, की मला माहिती तुम्ही माझ्यावर अन्याय केलाय. पण माझी इच्छा आहे, की तुम्हाला हे माहीत असू द्या, की मी आता कुठली नाराजी माझ्या मनामध्ये नाहीये. त्यामुळं तुम्ही जे माझ्या बाबतीत वाईट केलंय ना माझं, ते मी आता विसरते. म्हणजे आपण त्यांना पूर्वी असं कुणाशी बोलताना असं सांगायचो किंवा आत्ताही सांगत असू, की माझ्यावर अन्याय झालाय. पण तरी मी त्या तुमच्या वाईट कर्मासाठी मी तुम्हाला माफ करते. मी आता काही नाराजी ठेवत नाही. हं. हे आपलं नॉर्मल लाईफमधलं हे वाक्य होतं. आता बाबाजी ह्याच्यावर एक सांगतायत, की हा तुमचा विचार जे तुम्ही करताय, की माझ्यावर अन्याय झालाय आणि तुम्ही तो अन्याय माझ्यावर केलाय, तरीही मी तुम्हाला माफ करते. हा विचार म्हणजे भ्रम आहे. कशामुळं? कारण ह्यामध्ये आपण काय सांगतोय, की तुम्ही माझ्यावर अन्याय केलाय. म्हणजे माझ्यावर तुम्ही अन्याय करू शकता इतकी पॉवर तुमच्याकडे आहे. माझ्या आयुष्यामध्ये कुठलंही दुःख आहे, ते तुमच्यामुळे जर असेल, तर माझी सगळी पॉवर तुमच्या हातात आहे. तुम्ही उद्या हास म्हणला की मी हसेन, रड म्हणला की रडेन, उठ म्हणलं की उठेन, बस म्हणलं की बसेन. मग आपली फ्री विल कुठे गेली? मग मी कशी काय ईश्वराच्या रूपात आहे? म्हणजेच बाबाजी इथं म्हणतायत, की हा जो विचार आहे तुमचा, की तुम्ही माझ्यावर अन्याय केलाय, हा एक भ्रम आहे. आणि जर आपण अशा पद्धतीने कधी कुणाला माफी मागत असू, तर आपण आपल्या मनात आत असलेला तो जो चुकीचा समज आहे, की कुणीतरी माझ्यावर अन्याय करू शकतं, तितकी पॉवर दुसऱ्यामध्ये आहे. तर त्या समजाला मी शक्ती देतीये. म्हणजे ते सत्य मानती असं थोडक्यात. तो समज म्हणजे कोणीही तुम्हाला तुमच्या संमतीशिवाय हानी पोहोचवू शकतो. हे अशक्य आहे. समजून घ्या हे वाक्य खूप महत्वाचा धडा आहे, की हे अशक्य आहे. क्षमाचे हे स्वरूप मुळीच क्षमा नाही. आपण जी इतकी वर्ष करत आलो. म्हणून जेव्हा आपण ध्यानामध्ये ही सत्र करायचो, तेव्हा मी तुम्हाला हे अर्धवट सत्य सांगायचे खरं तर. कारण तुम्हाला हे बाकीचं काहीच माहित नव्हतं. म्हटलं जाऊ दे. तात्पुरतं का होईना आपण हृदय चक्रावर ध्यान लावायचं, तेव्हा आपण म्हणायचो, की त्या लोकांना आठवा, त्यांना क्षमा करून टाका. की तुम्ही माझ्याशी वाईट वागल्यात मला माहिती, तरी पण मी तुम्हाला क्षमा करते. पण तो भ्रम आहे. तो भ्रम आहे. ते सत्य नाहीये. कारण आपली पॉवर आपण आपल्याच हातात ठेवायची. कुणी माझ्यावर अन्याय केलाय, कुणी मला त्रास देईल, कुणी मला त्रास देतोय, हे सगळे भ्रम आहेत आपले. ह्याच्यामुळं बाबाजी पुढे असं म्हणतायत, याऐवजी तुम्ही असा विचार केला पाहिजे, की माझ्या विचारात मी कोणती तरी चूक केली होती, ज्यामुळं मी तुम्हाला मला दुःख देण्याची अनुमती दिली. मी मानतो, की केवळ तुम्ही तेच करता, जे करण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित केले होते. आणि खरं तर तुम्ही किंवा इतर कोणीही मला दुखवू शकत नाही. मी आत्ताही परिपूर्ण आहे, नेहमीच होतो आणि नेहमीच असेल. तुम्ही ते बदलू शकत नाही. मी आत्ता ओळखले, की जीवन तुम्हाला प्रेम देण्यासाठी आहे. हे वाक्य अशी आहेत ना, खूप खोलवर जातात. त्यामुळं पहिल्याच वेळी तुम्हाला हे तुमच्या मनामध्ये मान्य होईल. कारण आपण
ज्या आयुष्यात राहतोय आता, जिथं राहतोय तिथं हे सगळं पटणं अवघड आहे. पण तरीही हेच सत्य आहे, की माझ्या विचारामध्ये मी काहीतरी चूक केली होती, ज्यामुळे मी मला दुःख देण्याची अनुमती दिली. आपल्या विचारांनी आपण निर्मिती करतो. कुठेतरी आपण तो विचार आपल्या मनात होता, की ह्या माणसाकडून मला काहीतरी असं होतं. हे आहे आपल्या आतमध्ये कुठेतरी आणि त्यामुळं त्या व्यक्तीकडून आपल्याला तशी वागणूक मिळते. आता हे प्रत्येकाच्या आयुष्यातली प्रसंगानुरूप हे सगळं वेगवेगळं आहे बरं का. हे जे काही आपण इथं वाचतोय. ह्याचे डीप जाऊन अर्थ आहेत सबकॉन्शियस लेव्हलला. काही अर्थ ह्या जन्मातले असतात, काही अर्थ मागच्या जन्मातून आपण घेतलेले असतात, की ज्या गोष्टी राहिल्यात, त्या पण आपल्याला इथंच पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे ती एनर्जी जी आहे ती ह्यात इथलीच बघू नका. कारण आपण जे बघतोय स्वतःला, ते केवळ ह्या जन्मातलं नाही बघायचं आपल्याला. तर असं पण आहे. तर आपल्याला असं वाटतं, अरे मी असा कधी विचार नाही केलाय, की कुणी मला पण तो एक विचार असा असतो, की ज्यामुळं आपल्याला वाटतं, की हे असं घडलं तर काय? आणि ते तसंच व्हायला लागतं पुढे जाऊन. त्याबद्दल इथं म्हणतात, की माझ्याच विचारांमध्ये काहीतरी चूक झाली. ज्यामुळं तुम्हाला मी आमंत्रित केलं, की तुम्ही या आणि मला हा अनुभव द्या. बरेच जण बघा तुम्ही असं म्हणतात, आता आमची वयाची 60 आली, 70 आली. कधी पण आता शुगरचं आमच्या घरामध्ये शुगर आहे लोकांना. आमच्या घरामध्ये ब्लड प्रेशरचा त्रास आहे. काही होऊ शकतं. असं म्हणतात, आम्हाला पण होऊ शकतं. सरळ म्हणतात. हे काय आहे मग? हे बोलणं, हे शब्द म्हणजे काय? कुठेतरी आतमध्ये ती भीती आहे, की माझ्या घरात सगळ्यांना ब्लड प्रेशर आणि शुगर आहे. त्यामुळे मला पण होऊ शकतं. मग हे तुम्ही जरी कधी-कधी नाही बोललात शब्दांनी, विचार तर आहे, थॉट तर आहे मागे जाऊन एक. मग हे तुम्ही काय करताय? आतल्या आतच सगळं तयार करताय. ते फक्त बाहेर येत नाही तोंडामध्ये बऱ्याचदा. पण आतमध्ये ते तयार झालेलं असतं ऑलरेडी. ती भीती म्हणजे काय? तो विचार आहे. आणि ती भीती इतक्या लेव्हलची असते, की तो स्ट्राँग विचार असतो आणि तसं घडतं सुद्धा. मग आपण परत म्हणतो, "बघा म्हणलं नाही तुम्हाला आमच्या घरात सगळ्यांना शुगर आहे, मला होणारच होती." असे कितीतरी भीती विचार आपल्या आतमध्ये आहेत, जे आपल्याला माहीत नाहीयेत, खोलवर आहेत, की माझं समजा असं झालं आणि पुढे जाऊन काही त्रास झाला तर? अजून जे भविष्य घडलं पण नाही, त्याच्या पुढचा आपण विचार करतो. आणि मग जेव्हा तसं घडायला लागतं ना, मग आपल्याला वाटतं माझ्याच बाबतीत असं का झालं? मी तर एवढी चांगली. तुम्ही ते आतमध्ये तयार केलंय आधीच विचारांनी, की कुणीतरी बघा तुम्ही इव्हन कुठल्या प्रवासाला पण निघताना किती विचार येतात. सगळं नीट होईल ना? कधी मध्येच गाडी पंक्चर तर नाही होणार ना? असेच विचार सगळे. त्यावेळेस आपल्याला जर खरंच तसं घडल्यावर मग त्रास होतो. पण हे क्रिएशन आधीच झालेलं आहे. ती निर्मिती आधीच झालेली आहे. म्हणून आपल्याला जागरूक व्हायचंय. हे जे इथं लिहिलंय, की खरं तर तुम्ही किंवा इतर कोणीही मला दुखवू शकत नाही. मी आत्ताही परिपूर्ण आहे. नेहमीच होतो आणि नेहमी असेल. तुम्ही ते बदलू शकत नाही. मी आत्ता ओळखलं, की जीवन तुम्हाला प्रेम देण्यासाठी आहे. तर ह्या पॅराग्राफमधून बाबाजींना हेच सांगायचंय, की तुम्ही हे अनुभव म्हणून घेताय. हे दुःख, निराशा, द्वेष, फसवणूक, मानसिक त्रास, शारीरिक छळ, अत्याचार ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत निर्मिती, ह्याच्या व्यतिरिक्त हे होत असताना सुद्धा आपण ईश्वराच्याच स्वरूपात असतो. तो त्रास देणारा सुद्धा आणि त्रास सहन करणारा सुद्धा. म्हणजे हे दोन्ही कॅरेक्टर जे आहेत, हे सगळे जे आहेत ते ईश्वराच्या स्वरूपातच असतात. म्हणून इथं त्यांनी लिहिलंय, की तुम्ही जरी किती दुखावलं, त्रास दिला, तरी पण मी आत्ताही परिपूर्ण आहे. म्हणजे मी परफेक्ट आहे. आत्ता सुद्धा परफेक्ट आहे. मला नाही वाटत. माझा बिझनेस लॉसमध्ये, नोकरी नाहीये. माझ्या आयुष्यात ही कमी आहे. त्यामुळे मला वाटतं, की माझं आयुष्य परफेक्ट नाहीये. पण खरं तर आपण परिपूर्ण आहोत. हे सत्य बाबाजी वारंवार सांगतायत आपल्याला. हे थोडं अजून आपण पुढे गेलो, की आपल्याला अशाच अजून काही गोष्टी समजतील, की कशा पद्धतीने मग माफी मागायची. क्षमा कशी मागायची मग त्या लोकांना, ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये खूप राग आहे. आणि मी अजून एक काहीतरी सांगणार होते. हां, हा पण एक विचार करा, की ज्या रावणाला किंवा ज्या कौरवांना आपण जे बघितलं, आपल्या लहानपणापासून आपण हे सगळ्या सीरियल हे सगळं आपलं सगळं बघतो, ऐकतोय सगळ्या गोष्टी. हे वाचल्यानंतर माझ्या मनात पहिलं ते आलं होतं म्हणजे सगळेजण ते, की जर हे सगळं पात्र आहेत आणि ही रंगभूमी आणि हे सगळं ड्रामा सुरू आहे, हे सगळं नाटक सुरू आहे. जे येतोय, अन्याय करतोय, त्रास देतोय आपल्या आयुष्यामध्ये, ते सगळे आपल्याच बोलवण्याने आलेत. तर मग जे रामायण घडलं, जे महाभारत घडलं,
ज्या रावणाला आपण म्हणतो की रावण वाईट होता, मग सीतेनी रामानी हे स्वतःहून लिहून आणलं, ही निर्मिती स्वतः केली. आपण म्हणतो ना की रामायण लिहिण्यात आलं, महाभारत लिहिण्यात आलं, म्हणजे कौरव आहेत, म्हणजे पांडव आहेत, हे सगळे जे होते पात्र, म्हणजे मी ह्याच्यानुसार ते पात्र म्हणते की कसं हे सगळं रचना केली गेली आणि कसे अनुभव आपल्या समोर क्रिएट केले गेले. हे सगळं मला आठवत होतं की असं जर असेल तर आपण जे जे पोथ्यांमधून वाचलोय ते जे सांगतात निंदा करू नका कुणाची, कारण तुम्हीच केलेलं हे आपल्याला संतांना हेच सांगायचं होतं आपल्या, तुम्हीच सगळं लिहून आणलंय बाळांनो, निंदा करू नका, त्याच्यात ती ऊर्जा पाप घेऊ नका आपल्या डोक्यावर, कारण हे सगळं तुमचंच आहे लिहिलेलं, तुम्हीच सगळी निर्मिती केली, म्हणून ते जीव तोडून सांगायचे. आणि त्यांच्या बाबतीत जे घडलं, संतांच्या बाबतीत कमी त्रास झाला त्यांना, पण ते सगळं मला आठवत होतं की सगळं प्लॅन होतं, एक ड्रामा होता, एक त्यांच्या बाबतीत खरी म्हणजे ते भावना खऱ्या होत्या, ते अनुभव खरे होते, ते काही मिथ्या नव्हतं. पण बाकी जे सगळं घडलं की त्यांच्याच विचारांनी तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या गेल्या. म्हणजे महाराजांनी स्वतः तुकाराम महाराजांनी लिहून आणलं की मी ते लिहीन आणि कुणीतरी येऊन ते पाण्यात बुडवेल. ज्ञानेश्वर महाराजांबरोबर एवढा त्रास झाला. एकनाथ महाराजांचा, गोरा कुंभार असतील, हे सगळे संतांनी जे आपण जे सगळं ऐकलं त्यांच्या बाबतीत घडलेल्या स्टोरीज सगळ्या, ह्या सगळ्या अशाच निर्मितीतून आलेल्या आहेत विचारातून, ह्याचा अर्थ. म्हणजे किती विचार करायला लावतं हे सगळं आपल्याला बघा. आपण जे जे ऐकलं, ज्याला ज्याला नावं ठेवली, हे असं होतं, हे विलन कॅरेक्टर होतं. पण ते विलन कॅरेक्टर जो आहे, माणूस जो विलन आहे, तो सुद्धा त्या ज्यांनी त्याला विलनच्या रोलमध्ये होता, त्या हिरोच्या लिहिण्यानुसारच आलेला आहे, की मी तो करेन प्ले तुझ्या स्क्रिप्टमध्ये, तुझ्या पिक्चरमध्ये मी ते काम करेन. मग आपण कुणाला वाईट म्हणतोय? म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, आता मी तो पॉइंटवर येते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, की तू ज्याला बाण मारतोय तो मीच आहे. तुझा बाण पण मी आहे, तुझं धनुष्य पण मी आहे. तू पण जे आहे तुझं स्वरूप ते मीच आहे. असं श्रीकृष्ण का म्हणतात? की बाबा रे सगळीकडे हरी भरून आहे. सगळ्या चराचरात कणाकणात हरी आहे. कारण आपण सगळेच एक आहोत, एकच तत्व आहोत. अन्याय करणारा पण, जो सहन करतोय तो पण, जी काही त्याच्यामध्ये साधनं वापरली गेली, जी लोक आपल्या आयुष्यात आहेत, सगळं सगळं एकाच रूपात आहे. आणि केवळ हे वेगवेगळे हिरो हिरोईनचे पार्ट प्ले करतायत. उद्याच्या पार्टमध्ये आपण बघू की कशी क्षमा मागायची त्या लोकांना समोर आणून आणि कसं ते फ्री होऊन जायचं. आणि हे सरावानीच तुम्हाला हे जाणवायला लागतील या गोष्टी. आज फक्त आपण समजून घेऊ, भलेही तुमचा तितका विश्वास ना बसो, कारण माझा तर बसला नव्हता. ते आत जायला खूप दिवस लागले मला. पण सराव केल्यानंतर हळूहळू पुढे जेव्हा जातो तेव्हा आपण इतके बर्डन फ्री होतो आणि ते जाणवायला लागतं की जे सांगतात ते सत्य आहे. माझ्या हातातच माझी पॉवर आहे. मी जेव्हा हे समजून घेतलं त्याच्यानंतर मला आठवत नाही मी कधी कुणाच्या बाहेरच्या माणसामुळे दुःखी झाली. फार कमी प्रसंग, फार क्वचित. ते जे व्हॅलिडेशन असतात ना, मी म्हणून सारखं म्हणते, की जे व्हॅलिडेशन असतात ना, की ह्यांनी मला चांगलं म्हणावं, वाईट म्हणावं, सगळं संपून जातं आपलं. कारण आपल्याला समजतं, की आपणच आपले लेखक आहोत, दिग्दर्शक आहोत, निर्माता आहोत आणि मेन कॅरेक्टर आहोत. आणि ते अनुभव येतात आपल्याला, खूप येतात. तुम्ही बघाल जेव्हा तुम्ही ह्याच्यावर ध्यान करायला सुरू कराल ना, कसा उच्च आत्मा तुम्हाला गाईड करत जाईल याच्यावरनं. त्यामुळं आज आपला सराव सुरू ठेवू रात्रीचा, की मी ईश्वरासोबत एक आहे. प्रेम आणि प्रकाश पाठवणं, आभा स्वच्छ करणं, लॉक करणं आणि अजून काय त्याच्यामध्ये? बस प्रेम आणि प्रकाश प्रसारित करणं. ह्याच सरावामध्ये आज झोपी जा. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये आणि उद्या हा धडा आपला संपवू. थँक यू सो मच. तुम्हा सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश.